सोलापूर बाजार समितीची निवडणूक मागील 1.5 ते 2 वर्षांपासून वारंवार पुढे ढकलली जात आहे। सुरुवातीला बाजार समितीचे तत्कालीन सभापती विजयकुमार देशमुख यांनी आपल्या ताकदीचा वापर करत समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ घेतली। मात्र आता विधानसभा निवडणुकीमुळे बाजार समितीचा कारभार प्रशासकांकडे गेला। सध्या बाजार समितीची निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी मतदार यादी नव्याने तयार करण्याचं कारण पुढे केलं जात आहे। या विलंबामागे नेमका कोणाचा हस्तक्षेप आहे याबाबत सोलापुरात जोरदार चर्चा सुरू आहे। या प्रक्रियेत राष्ट्रीय बाजार समिती स्थापन करण्याचा डाव आखला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे। यामागे सत्ताधारी पक्षातील एका आमदाराचा सक्रिय सहभाग असल्याची कुजबूज सुरू झाली आहे। अशा राष्ट्रीय बाजार समितीच्या स्थापनेमुळे स्थानिक बाजार समित्यांवर परिणाम होऊ शकतो असं मत विरोधक मांडत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीच्या प्रक्रियेवर सतत विलंब होत असल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे। स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी बाजार समित्या महत्त्वाच्या मानल्या जातात। मात्र या विलंबामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे। भविष्यात राष्ट्रीय बाजार समितीची स्थापना होते की नाही आणि सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा निर्णय कधी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।